करावं लागते. आंघोळ करावं लागते बाबा. आंघोळ घातलं त्याला पण बरोबर. हा बिबटे बिबटे बिबट्या. याचं नाव पण बिबटे आहे. बिबट्या रंग पण त्याचा म्हणजे वाघागत नाही ना. कुत्रा म्हणजे खंडोबाचा माणूस आहे बाबा देव. खागे काकू हे काय करायचं आता? मिरच्या तळून घेतल्या तर बघा भाकरी पण झाल्यात. बाजरीच्या भाकरी. नाना सावलीला बसला तिकडे निवांत. बाय आपली दुयाला घेऊया. इकलीच आहे आहे पण पोर नाही ना तुरू लागी ना. हा हा नाही नाही ते नाही बरं आपल्या कड्या मिडियाच का दूध मत निघत पण ते दुरू लागी कटाळतोय. चांगलं बघतोय खायला. चांगलं कुठं अंड कुठं वाईट खडा बिडा असला पिओ. आमटी नको आमटी नको सोयाबीन नको म्हणून दे तिकडे. आता रोजच आपलं ते तर कवर चावली तरी करा उठा ठोका. कापते काय म्हणजे काहीतरी उलीच घ्यावं लागतं थोडंफार. लय मोठा वनवास होय. जायचंय का मग काय कुठं हार कुठं आहे ना दुर्गी लागते ही सुकट आमची कोकणी पद्धतीची. जाऊ का मी बाबा जा ते भेंडी खायला कुठे चालले. जाते ना ती पोर बिडी वाढू कुणी तिथं हाय का नाही नाही तर इकडे बिडी दूध काढायचं पडले अजून. हा राहा तिकून मला यायला मिंडी हालतीला वाट नाही पार येड्यावर जावं लागून तसं. हिरवी मिरची घालून करावं तिची हिरव्या मिरचीने चांगली चव दिली. कसली सुकून नाही ना संपली आता आमची. बाबाने आणली होतं बारीक गोड लागलं बंदार त्याचं बिचाऱ्यात. ते इथं घेतलेलं आपण त्याच्यात नाही बंदार घेतलं नाही नाही कुठं नाही. दिवस डोक्यावर कसलं दिसते. आज निघलंय आज तर लय ऊन लागेल. हा बघ लय ऊन लागेल यंदा हाय का सगळं दिसतंय लवकर. 3-4 आता काय करते तर तो उकडे तर इथं दमदार वाटत बरं नाही खरं. कांदा चटणी कांदा कापायचा का आता. कांदा कापायचा चांगली भाजून घ्यायची.
कांदा बिंदा मिक्स करून म्हणून सुट्टीचं नाव काय हे सुकटीचं नाव काय का? तुझं नाव जावला सुकट. जाऊला. जावला. 2-3 जाती आहेत ना. एक बंधार पण 12 प्रकारचं आहे. इथलं बंधार मध्ये येते बंधारात नाही खरं गाडी असते हे बंधार 14च लागणार काय. आमची चुलीवरची पद्धत वाऱ्या पावसात धुरात कांदा कापून झाला आता. तर बाई पण आता कॅमेरामध्ये घ्यायची जरा. हो का काढून घेतली आता तिला. कांदा भाजायचा आता सुकट भाजली. बघा बाई पण धुवून आली. हरी करून आणली आता झाला. आता स्वयंपाक बी झालाय. आता जेवायचं ना. आता हलवायची भाकर आणि हिरवी मिरची घालून सुट्टी चटणी लय चव देणार. आता सगळं मिक्स केलं काय? आता मिक्स केलं. टमाटर पाहिलं. टमाटे नाही बरोबर. टमाटर नाही का? टमाटर नाही ना. मग आबा हा भाकर का तू खा. काय ऊन तर माहिती आता काय करतो. आज बाय शुक्रवार आहे. सुकटी चटणी माझ्या बरं का. हा सुकटी चटणी केली पाहिजे हिरवी मिरची घालून. आणि भाजी का बरं का. पालक भाजी. भाजी पण भारी गावड लागते पण बनावली. हा ऊन लागते रे वाटलं. झालं आता जेवलो ना. हॅलो आता जेवलं की संध्याकाळशिवाय काय बाबा बरं का. 6, 6:30, 7 वाजल्याशिवाय जेवण नाही खावं नाही. मोठा वनवास आहे. आता 2 महिने म्हणजे नुसतं पाणी पिल माणूस. पाण्याशिवाय पर्याय नाही ना. जेवण कमी होणार आणि पाणी जास्त देणार. पण आगी गरमाई वाढली ना. ताक घेऊ. ताक फुल प्यावं लागतं. गरमाई ना. फुरका मार जरा. चांगलं. अरे लय भारी बरं का. गरमाईमुळं ताक प्यावं. ताकाने मला शांत होतं. कोठा शरीर चांगलं होतं. कुठेतरी असं माणसाला उन्हाळ्यात काहीतरी ताक प्यावं. गारवा आला ना शेवट. हळणी चौथ्याने मूर्ती. हा खेळणीचं मूर्ती बाबा काय सांगायचं. तर आता सुकटी चटणी अरे लय भाजी भाजी हे का ताक आणि ताक. हे आमचं मेंढरांच्या शेळ्यांच्या दुधाचं ताक. हा ग वनस्पती बरं का. हा घे वनस्पती झाड. हे पण खाणं आहे की थोडं खाणं. हे का ताक लय भारी लागते का. बघा किती ऊन लागते. उन्हात तानात आम्हाला फिरावं लागते. कारण बकऱ्या करता आमचं जीवन उन्हात तानातच. या मग आता काय बकरी आठ त्यांना नेलीच पाहिजे. कुठेतरी फिरवली पाहिजे. चारली पाहिजे. काय करणार. बाटली बिटली सगळे संग वागवावं लागतं. अशी बाटली गोतावली मी पाणी. मित्रांनो आता ह्यात एवढं मिंड्यात बाबा एखादा म्हणेल की मोरपी मिंडी का करीत नाही का बनवित नाही. तर आता आम्ही मोरपी मिंडी केलेली आहे भांडी. कारण एवढ्या मिंड्यात एखादा मोरपी मिंडी किंवा बालिंगा
लागतोच, कारण पुढं पाण्यात कशा शिरताना हा बालिंगा मेंढी ह्या आपल्याला लागतीच, कारण ती मेंढी नसती तर मेंढराला मुडच येत नाही, शोभा नसती येत. बघा जिथं हिरवं होतं तिथंच मेंढ्या कलावल्या आम्ही, इतर ठिकाणी कलावल्या नाहीत, कारण मेंढराला चराय जागा नव्हती, कलवाय जागा नव्हती. आणि जिथं हिरवट होतं तिथंच आम्ही मेंढ्या चरा आणल्यात. बघा आता नाना माग आहे, तर नानाने बाटली कशी काय अडकवली आपण नानाला विचारू. तर बघा आता अख्ख्या मेंढ्या पुढं आल्या. नाना बोलावतो मेंढ्याला माघारी. नाना बाटलीला कशी काय सिस्टीम केली? सिस्टीम केली बाबा. आता हे वाघवाजे आता कवर हातात वाघू, त्याला काय केली का असं लुंगीला गुतावली. तर एक पाना घेतला आणि त्याला टोपणात घातलंय त्याला आणि टोपण लावून घेतलंय. तर बघा आता मेंढर आली आपली हिरवटात. कसं हिरो तर आता काय टेन्शनच नाही गडीवर अर्धा एक तास. ना त्या पहिल्या शेळ्या तू येत असल्या बेसरम खायच्या ना, काय झालं त्यांना नक्की? बेसरम खाऊन त्याला आजारी झाली. आजारी म्हणजे असे की मानव पडायला लागले, रोग तयार झाला त्यांना. ते डोळून सुजलं, कारण ते बेसरम जे आहे ना ते झाड इतकं बेकार आहे की लईच विषारू आहे. ती झाड आहे विषारू झाड ते कोणतरी. तर आता हे बोकडं खशी केली होती, झाली बरी म्हणजे काय दाखवलं कधी बरी झाली. त्यांची जखम जी होती ती बरी झाली. हा हे बघ पार झाली बरी. बघा आता काहीच टेन्शन नाही आता गाड्यांना. आता काय नाही टेन्शन, बरी झाली. आता तेव्हा वाटलं होतं आपल्याला की जरा त्रास होईल, पण काय नाही, त्रास बिरास काय नाही. आहे क्रंच. आहे तसा झाला तेव्हा. ऑपरेशन करून उड्या मारायला लागला. आज 8-10 दिवस झालं ऑपरेशन केलं. असं खशी केला वाईज प्रत्येक मेंढपाळ बांधवांना एखादं जरी पकड्यात असलं जनावर ठेवावंच लागतं खशी करून. शोभला हौसला हवंच आहे ना, हाऊस आहे प्रत्येकाला. असं वाटतं की एखादं राहावं माया बकऱ्यात. या राजा हो माडगाव. तर बघ आता हे आता राणा वनातनं जे पाणी आलेलं आहे ते पाणीच आम्हाला प्यावं लागतं, कारण आम्हाला घर नाही काय नाही. आम्ही रानात जे फिरतो तेच पाणी आणावं लागतं. का बाटली संग वापरायची फक्त, आणि जे पावसाळ्याचं पाणी ते पाणीचं घ्यायचं प्यायला, कारण ही रानातली ताण ही अशीच बघावं लागते आम्हाला. बघा हे असं पाण्याचा नळी वगळीतनं पाणी आलेलं आहे. हा पाणी कसं गार आहे ना, बघा धबधबा आहे तिथं. बघा हिरवगार झाडी जंगल, जंगलामध्ये पाणी पितोय आम्ही. बघा नाना पाणी पितोय, कारण होळचं निर्मळ पाणी स्वच्छ, मास बिस बारकं बारकं आहेत. गार पाणी पाणी झालं बरं का. पाणी घेऊन आता हो का पाणी डबल पाण्याला आता डबल संध्याकाळपर्यंत पाणी मिळेल म्हणून काय गॅरंटीच नाही. हे पाणी राहिले हे राहिलं आता आम्ही चाललो पुढं. पाणी अशी बाटली वापरा संघ घेतली की कुठं पाणी गावलं की लगेच भरायची. हा पाणी पियाची दुसऱ्याला त्या पुरीला पण द्यायला लागतं. बाई पण आज मीडिया आली त्यामुळं तिला थोडं आम्हाला थोडं प्रत्येकाला थोडं थोडं. आपली मेंढरं त्या सावलीला उभी राहिल्यात. राहिली होती आता कोणाला तरी बोलवायच्या. हो तू कुत्रा लयला का मळलाय तिरू बरं का, लय मळलाय कुत्रा. ते खालच्या तू आहे भाऊ तर बरं काय, यात लय भारी होतं पाणी. ठीक आहे यात नाही फिरत ये चांगला तो आहे कुत्रा.
नाही तू पाणी होते हा दुहा चांगला आहे. मला नाही रे देऊ ह्याचा पण जीव आहे ना. जीवन आहे मग काय कुत्र्याचं जीवन रातभर आपलं ते बघतो बरं का रात्रभर आपली बकरी सांभाळतो तोंड तुला माग दुहा चांगला दुहा रे आपण म्हणजे खंडोबा आहे देऊ बरं का कुत्रा म्हणजे खंडोबा आहे कुत्रा म्हणजे कोण आहे खंडोबा आहे हा दुहावाच लागतो बरं का चांगला बसला त्याला मजा वाटते त्याला सुद्धा दुहावा लागतो कुत्रा त्याला पण जरा बरं वाटते माणूस आंघोळ करतो तशी ह्याला पण आंघोळ केली काय आहे खंडोबाचा माणूस आहे तू चांगला वाय जरा उन्हाचा तानाचा त्याला जरा बरं वाटते गड मिठ्या का असतो आमचा मी ठेका नाही ते काय लय भारी वाटते त्याला काय बाई बाहेर म्हणता येईल लिफ्ट्या बाय मध्ये लिफ्टिया अरे का लय भारी रे लय भारी व बिचारा खुशाल उभा राहिलाय कुत्रा त्याला पण बरं वाटतंय ना वरनं काय लागतंय काय आहे. ऊन काय लागते तो बसला कुत्रा मज्जा करावं लागते कुत्र्याची पण जरा मग काय आहे? बस बाबा बस खाली रे बस 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 खाली खंडोबाई काय आहे कुत्रा म्हणजे खंडोबाचा आहे गेला गडी गेला बघ झाडायला लागला झाडायला एक नंबर निघला म्हणता एक नंबर निघला म्हणतो कुत्रा कोणता मला असं दररोज दूर तरी बरं होईल ती का गोंडा आला होता आला पळत तुझ्याकडं बघ चालला पळत लागला पळायला कसं वाटतंय आता येऊ लय भारी वाटते त्याला म्हणतो बघ ते म्हणतोय आताही मला बरं वाटायला लागलं आताशी मला बरं वाटायला लागलं म्हणतो मुक जनावर आहे ते रे मला ज्ञान किती आहे त्याला गळ्यात पट्ट्या काय घालावं लागतो त्याला पटा घालावा लागतो म्हणजे जनावरांनी धरून आहे दुसऱ्या त्याला वाघ काय बिबट्या हा असा त्याला हे करावं लागतो हा बघा मित्रांनो आता हे हिरवमच दिसतंय पण आता हिरव्यात हे पाणी आता हे कोणाला दिसेल तवा बघा हे अख्खं पाणी कारण आपलं आता एवढं पाणी आहे पण या पाण्यात आता मेंढरं आपली काही चरत नाही आहे ना ना एवढं पाणी आहे बघा पाणी काही मेंढरं पाण्यात शिरत नाही पण हिरवं कारण हिरवं म्हणजे बाताना करता पाणी आलेलं आहे ना बकरी चरतच नाही पाण्यात ना पाण्यात घ्यायचं त्याच्या नाक्या बुडतात ना त्यांना एवढं चिखुल त्यामुळे ती चरत नाही त्यांना असं कोरडं जागा लागतं कोरड्यावर चरतात चिखलामध्ये चरत नाही जिथं व्हायचं पाताळ पाताळ हिरवं आहे तिथंच मेंढरं आपली चरते तिथंच चरतात ती लांब गेली अरे मोठी झाडं आहेत ना शेंगले गोडा बघा साखर कधी गोडा आज पाठ काढावा लागतो कारण ह्या शेतात पाणी गेलं पाहिजे म्हणजे पाठ खांदला ती का पाठ बांध फोडलाय थोडासा पावसाळीच्या करता वरच्या शेतातलं पाणी खाली कसं येईल गरम होतंय गरम लय गरम बाबा लय गरम बघा आपलं बोकड पाण्या करता गेलं काय तुका बोकड पाणी घेतले आणि गरम तर लयच होते आता लय उष्णता वाढली आता हे 2 महिने असं चालते पाणी हे जीवन आहे काय पाणी जीवन आहे लय गरम आहे बघा असल्या झाडांकरता मेंढर किती आपली येड्यागत करते ती शंकासाठी पक्की धावते ती का कोरड बिरड आणली आज टाकरगत नाही वाढायच्या पाणी असलं तर किती चराय होतं हिरवगार हा होतंय ना पण ती पाण्यात बकरी शिरत नाही त्याला ओल्यामुळं शिराना पाणी एवढं हिरवगार दिसतंय पण अख्खं पाण्याने गोळ केलाय असं वाटतं पाणी ना पाण्यात रे बुडवावून बघ या ते बरं वाटतंय ना का हा हे आमचं धनगरी पद्धतीचं रानावनातला व्हिडिओ या काय करतो काय असं वाटतं अंगावर पाणी घ्या अंगावर असं वाटतं असा पाऊस जर पडला ना हा लय बरं वाटेल रे नाही ना खरंच म्हणजे लयच गरम होतं पाठण तापून 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 तिथे वनवास आला बाबा हा आज बाय पण मीडिया मोर आहे दौबीरा कारण काय मीडिया वडाला असते ना नाना मीडिया वडाला का होत्या वडला म्हणजे काय ते उंबरं खाया गावती ती भात खाया गावतो हा हा त्यामुळे ती पळायची सवय लागली बराबर असं झालंय ना ते आपली करड म्हणजे वेगळ्या जातीतली आहेत, बिठ्ठल बोरवडी जातीची काय मीटर पाण्यात पण शिरलं बघा याला सवय ती शिरतो या जिथं कोरड आहे तिथं आपली मेंढर चारत्यात